पण ही निवडणूक काही फक्त महाविकास आघाडीसाठीच इंटरेस्टिंग नाहीये. महायुतीमध्ये सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. प्रहार जनशक्ती या संघटनेचं अस्तित्व हे कार्यकर्त्यांमुळेच आहे. फक्त आमदारकीसाठी मी काही शिंदेंसोबत जाणार नाही आणि चर्चेशिवाय विलिनीकरणावर निर्णयच अशक्य. प्रत्यक्ष भेटीत बच्चू कडू विलिनीकरणात अनुकूल आहेत का? आज पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी त्यांना गेल्या काही दिवसांपासून विचारल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर स्पष्टीकरणच दिले. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या की यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. माझं म्हणणं आहे, आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर आखरी जावं, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? आणि शिवसेनेकडून पुन्हा विधान परिषदेवर संधी कुणाला मिळणार? नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळणार का, हा सवाल निर्माण झालाय. कारण गोऱ्हेंना शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळण्याची एकीकडे शक्यता दिसतेय, पण पक्षातल्या काही जणांचा गोऱ्हेंना प्रचंड विरोध आहे. शिवसेनेतील वरिष्ठ गोऱ्हेंच्या नावासाठी सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे, पण पक्षात मात्र नीलम गोऱ्हेंच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय असताना पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून गोऱ्हेंच्याच नावावर सकारात्मक विचार सुरू असून आगामी नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवलं जाऊ शकतं असं सांगितलं जाते. पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका, महिला प्रश्नांवरील काम आणि विधिमंडळातील अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो. अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाहीये, तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू आहे. आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. नंदनवन या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आले. आमदार आणि मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. संघटनात्मक तयारीबाबतही मार्गदर्शन केलं जाणार आहे. वेगवेगळ्या भागातील प्रलंबित कामं, विकास प्रकल्पांची प्रगती, आगामी काळातील नियोजन यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं, प्रशासनातील समन्वय मजबूत करणं यावर विशेष भर दिला जाईल. महायुतीतला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याही कोर कमिटीची सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. गुरुवारी दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका जागेसाठी अर्ज भरला जाईल. राष्ट्रवादीकडे जागा 1 आणि इच्छुकांची संख्या भली मोठी. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. पार्थ पवारही होते. आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. मला स्वतःलाही अलिबागला दिशा कमिटीच्या बैठकीला जाऊन परत मुंबईला त्या ठिकाणी यायचं आहे. त्यामुळे या संदर्भातला पक्षाचा जो निर्णय आहे त्याची अधिकृत घोषणा संध्याकाळी निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून 1 त्या ठिकाणी भरला जाणार आहे.